नमस्कार मित्रांनो, आज आपण उच्च न्यायालयाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या निर्णयाबद्दल जाणून घेणार आहोत. प्रश्न असा आहे, जर पती पत्नी आणि मुलाला निर्वाह भत्ता देत नसेल तर केवळ न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन आहे की त्याला घरगुती हिंसाचार म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स देखील म्हणता येईल? या प्रश्नाचे उत्तर केरळ उच्च न्यायालयाने स्पष्टपणे होय असे दिले आहे. न्यायालयाने म्हटले की पत्नी आणि मुलाचा कायदेशीररित्या देय असलेला निर्वाह भत्ता न देणे हे इकॉनॉमिकल अब्यूज म्हणजे आर्थिक अत्याचार असून तो प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 अंतर्गत डोमेस्टिक व्हायलन्सचाच एक प्रकार आहे. आता या प्रकरणाची पार्श्वभूमी बघूया. या प्रकरणात पत्नीने डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट अंतर्गत न्यायालयात अर्ज दाखल केला होता. पत्नीचा आरोप होता की पतीने तिच्या आणि मुलाच्या उदरनिर्वाहासाठी आवश्यक आर्थिक मदत केली नाही, त्यामुळे ती आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली आहे. न्यायालयाने दिलेला मेंटेनन्सचा लाभही तिला नवऱ्याकडून मिळत नव्हता. खालील सर्व न्यायालयांनी पत्नीच्या बाजूने आदेश दिले होते. मात्र पतीने हा निर्णय उच्च न्यायालयात आव्हानित केला. न्यायालयाने पतीची याचिका फेटाळून स्पष्ट सांगितले, मेंटेनन्स ही दया किंवा उपकार नसून कायदेशीर जबाबदारी आहे. जर पती कोणतेही योग्य कारण नसताना पत्नी आणि मुलाला आर्थिक सहाय्य देत नसेल तर तो त्यांना त्यांच्या आर्थिक हक्कांपासून वंचित ठेवत आहे. आणि अशी वंचितताच म्हणजे इकॉनॉमिकल अब्यूज आणि डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टमध्ये आर्थिक अत्याचारालाही घरगुती हिंसाचाराचा एक प्रकार मानला गेला आहे. आता इकॉनॉमिक अब्यूज म्हणजे काय? डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 च्या सेक्शन 3 मध्ये डोमेस्टिक व्हायलन्सचे विविध प्रकार नमूद केले गेले आहेत. त्यामध्ये शारीरिक अत्याचार, लैंगिक अत्याचार, मानसिक किंवा शाब्दिक अत्याचार, आर्थिक अत्याचार यांचा समावेश केला गेला आहे. आर्थिक अत्याचार म्हणजे इकॉनॉमिक अब्यूजमध्ये खालील गोष्टी येऊ शकतात. पत्नीला तिच्या पैशांपासून वंचित ठेवणे, तिच्या उत्पन्नावर बेकायदेशीरपणे नियंत्रण ठेवणे, तिचे दागिने किंवा स्त्रीदळ बळकावणे, घर खर्चासाठी पैसे न देणे, मुलांच्या आर्थिक शिक्षणासाठी खर्च न करणे आणि कायदेशीर मेंटेनन्स न देणे. न्यायालयाने या प्रकरणात म्हटले, जर पत्नीला कायद्याने मिळणारा मेंटेनन्स जाणीवपूर्वक दिला गेला नाही तर तो तिच्या मूलभूत गरजांवर परिणाम करणारा आहे. अन्न, निवारा, औषधोपचार, मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन खर्च यासाठी आवश्यक आर्थिक साधने फिरवली जातात. म्हणून हे केवळ पैशांचे प्रकरण नसून स्त्रीच्या सन्मानाने जगण्याच्या अधिकाराशी ते संबंधित आहे. हा निर्णय प्रत्येक प्रकरणाला लागू होतो का? तर मित्रांनो, हा निर्णय प्रत्येक प्रकरणाला लागू होत नाही, कारण प्रत्येक प्रकरणाची फॅक्ट्स हे वेगवेगळे असतात. प्रत्येक प्रकरणात त्या पतीची परिस्थिती किंवा सर्व परिस्थिती वेगळी असू शकते. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर पतीकडे प्रत्यक्षात उत्पन्न नसेल किंवा त्याला कोणता गंभीर आजार असतील किंवा त्याच्या आर्थिक परिस्थितीचे ठोस पुरावे त्याच्याकडे असतील किंवा मेंटेनन्सच्या रकमेबाबत त्याला काही प्रामाणिक वाद असतील, तर अशा वेगवेगळ्या प्रकरणात वेगवेगळे निर्णय कोर्ट देऊ शकते. मात्र जाणीवपूर्वक कायदेशीर जबाबदारी टाळण्यासाठी आणि पत्नीला आर्थिकदृष्ट्या असुरक्षित ठेवणे हे जर तो करत असेल तर ते इकॉनॉमिकल अब्यूज ठरू शकते. पत्नी आणि मुलाला कायदेशीररित्या देय असलेले मेंटेनन्स न देणे हे सुद्धा इकॉनॉमिकल अब्यूज असून ते डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट अंतर्गत घरगुती हिंसा ठरू शकते. हा निर्णय महिलांच्या आर्थिक हक्कांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि अशाच कायदेशीर माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा लॉ टॉक्स मराठी. धन्यवाद.